बेधडक IPS अधिकारी अशी ओळख असलेल्या रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झाल्या आहेत. तर 2020 मध्ये याच रश्मी शुक्लांचं फोन टॅपिंग प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच गाजलं होतं. त्यामुळे शुक्ला यांच्या करिअरबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रश्मी शुक्ला या 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1965ला मुंबईत झाला. सुरुवातीचं शिक्षण त्यांनी मुंबईतील सेंट सेव्हियर्स स्कूलमधून घेतलं. त्यानंतर एल्फिस्टन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन आणि नंतर मुंबई युनिव्हर्सिटीतून त्यांनी मास्टर्स कंप्लीट केलं आणि याच वेळी त्यांनी UPSCची तयारी केली. 1988 मध्ये सिव्हिल सर्व्हिस परीक्षा क्रॅक करत त्यांची निवड IPS म्हणून झाली. त्यामध्ये त्यांना महाराष्ट्र हेच कॅडर मिळालं. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीसमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केलं. त्यामध्ये औरंगाबाद ग्रामीण, नाशिक ग्रामीण, सातारा, पुणे ग्रामीण या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं. त्याचबरोबर त्या मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, नागपूर आणि पुणे शहरांमध्ये गुन्हे शाखेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या आदेशानुसार त्यांनी दिल्ली आणि हैदराबाद या ठिकाणी CBIच्या उपमहानिरीक्षक तसेच हैदराबादमध्येच त्यांनी CRPFच्या अतिरिक्त महानिर्देशक म्हणून देखील काम पाहिलं. तर शुक्ला यांच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा विवाह IPS ऑफिसर उदय शंकर यांच्याशी झाला होता. ते मुंबईमध्ये RPF मध्ये वरिष्ठ पदावर होते. शंकर यांचं 2018 मध्ये निधन झालं. तर 1988 पासून आपल्या प्रशासकीय सेवेला सुरुवात करणाऱ्या शुक्ला या 2020 मध्ये मात्र सर्वात जास्त चर्चेत आल्या. याचं कारण होतं महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्याकडून करण्यात आलेलं नेत्यांचं फोन टॅपिंग. शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जात असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्लांना चांगलंच धारेवर धरलं होतं. पण उच्च न्यायालयाने फोन टॅपिंग प्रकरणात सप्टेंबर 2023 मध्ये शुक्लांवरील सगळे FIR रद्द करत त्यांना निर्दोष ठरवलं. तसेच शुक्ला या सध्या सर्वात सिनियर IPS अधिकारी असल्याने जून 2024 मध्ये ते निवृत्त होणार आहेत. मात्र असं बोललं जातं की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांचा कार्यकाल वाढवला जाऊ शकतो.